हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, बऱ्याचदा काय होतं ना की आपण साडी नेसतो ना, ती साडी नेसल्यानंतर आपली जी साईड फिटिंग असते किंवा जी साडी असते ना, ती हळूहळू सैल होत जाते। तर तुम्हाला पण हा प्रॉब्लेम असेल ना, तर आजच्या ह्या व्हिडिओमधून तुमचा प्रॉब्लेम अगदी सॉल्व्ह होणार आहे। त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा। आता ही जी साडी आहे ती मी मलमल कॉटनची साडी आहे। आणि आता बघा, आपण ज्यावेळी साडी टक करतो त्यावेळी मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत असते की आपल्या उजव्या हाताचा जो अंगठा असतो ना, त्या अंगठ्याची जी लाईन असणार आहे, तर त्या लाईन पासून आपल्याला साडी जी आहे ती टक करायची असते। पण कधी कधी काय होतं ना की काही ज्या साड्या असतात त्या लांबीला फारशा नसतात, आणि लांबीला फारशा नसतील साड्या आणि तुम्ही जाड असाल तर मात्र तुम्हाला ही पद्धत आहे ती वापरायची नाहीये। तर तुम्हाला काय करायचंय, आपल्या बेली बटनच्या उजव्या साईडला थोडंसं उजवे साडी जी आहे तिथपासून, म्हणजे ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे ना तिथपासून तुम्ही साडी जी आहे ती टक करायला सुरुवात करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला साडी जी आहे ती टक करायची आहे। आता इथे बघा, साडी जी आहे ना ती फारशी अशी उंचीला पण नाहीये, तुम्ही बघत असाल स्क्रीनवरती। तर त्याच्यामुळे मी ही इझिली साडी जी आहे ती आपण टक करू शकतो। पण समजा तुम्हाला नीट साडी टक करता येत नसेल, तर जशी मी फोल्ड केलेली आहे साडी त्या पद्धतीने तुम्ही साडी जी आहे ती टक करू शकता। तर आता इथे साडी टक करून झाली की त्याच्यानंतर आपल्या साडीचा जो पदर आहे तो काढायचा आहे। तर पदर कसा काढायचा आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि एकदम पाठीमागून ज्यावेळी आपण साडी फिरून घेतो ना टक करण्यासाठी, त्यावेळी एकदम टाईटली तुम्हाला साडी टक म्हणजे फिरून घ्यायची नाहीये, तर थोडीशी सैल असायला पाहिजे। नाहीतर काय होतं ना की पाठीमागची जी बाजू असते ना साडीची, ती वरती अशी खेचली जाते आणि त्याच्यामुळे साडीचा लुक असतो तोही खराब होतो। तर त्याच्यामुळे एकदम टाईटली तुम्हाला इथे साडी जी आहे ती पाठीमागून फिरून घ्यायची नाहीये। आता इथे बघा, साडीचा जो पदर आहे तो मी खांद्यावरती आता घेऊन बघत आहे, कारण की साडीच्या पदराची उंची आपल्याला बघायची असते। साडीच्या पदराची जी उंची असते ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा हा पदर खाली यायला पाहिजे, एवढाच आपल्याला पदर जो असतो तो घ्यायचा असतो। तर इथे मी तुम्हाला दाखवलेला बघा तेवढा पदर आहे, तो एवढा पदर मी आता घेणार आहे। आता तुम्हाला डेली यूजसाठी ज्यावेळी साड्या वापरतात त्यावेळी पटकन तुम्हाला साडीचा पदर काढायचा असेल तर मी ही सोपी पद्धत दाखवते, एकदम सोपी आहे। एक दोन वेळा तुम्ही ट्राय केलात ना तर हीच पद्धत तुम्ही जास्तीत जास्त वापरणार आहात। आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, साडीचा पदर अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे। फोल्ड करून झाला की त्याच्यानंतर आता इथे आपल्याला प्लीट्स काढायचे आहेत। फक्त या पद्धतीमध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पहिली जी प्लीट तुम्ही काढणार आहात ती कुठच्या साईडने काढायची। आता तुम्हाला हे लक्षात येत नसेल तर खांद्यावरती थोडासा पदर तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पहिली प्लीट कुठच्या साईडने काढायची आहे ती। आणि त्यानंतर आपल्याला पटकन अशा छोट्या छोट्या अशा प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। मी छोट्या छोट्या काढत आहे, तुम्हाला ज्या पद्धतीच्या प्लीट्स आवडतात त्या पद्धतीने तुम्ही प्लीट्स आहेत त्या काढू शकता। आता इथे बघा, आपला अर्धा पदर जो आहे तो रेडी झालेला आहे। आता फक्त मी काय करणार आहे की ह्या ज्या पदराचा टोक आहे ना ते फक्त खांद्यावरती टाकलं, कारण की मला सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायच्या आहेत। तर इथे आता आपण सगळ्या प्लीट्स एकत्र अशा करून घेऊया। बघा, आपला पदर अगदी व्यवस्थितपणे आलेला आहे। आता इथे आपल्या पदराला पिनअप आहे तो करायचा आहे। तर तुम्ही बघत असाल स्क्रीनवरती पदर जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे आलेला आहे। आता इथे पदराची मी उंची बघते, आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे, एवढाच पदर मी इथे घेतलेला आहे। आणि आता इथे पिनअप आपल्याला करायचा आहे। पिनअप करताना तुम्हाला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे हा पिन आहे तो लावायचा आहे। आणि पिन जो तुम्ही वापरताना तो बघा असं सेफ्टी पिनला बघा मध्ये असं ना बॉल सारखं असतं, तर अशा प्रकारचे जे पिन असतात ना ते तुम्ही जास्तीत जास्त वापरा, कारण की हे जे पिन असतात ना ते असे अडकत नाहीत साड्यांमध्ये। तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की हे पिन तुम्ही वापरू शकता। तर आता इथे मी खांद्याच्या थोडंसं पाठीमागे, जेवढा हात तुम्हाला पाठीमागे जात असेल ना तेवढा तुम्ही लावा, तिथे पिन आहे तो लावायचा आहे। आता इथे आपल्याला समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत जर त्या अशाच आपण जर का तो पदर पाठीमागून फिरून घेतला ना तर त्या प्लीट्स आहेत त्या खूप व्यवस्थित अशा दिसणार नाहीत। तर यासाठी तुम्हाला थोड्या प्रेस करून घ्यायच्या आहेत, त्या ज्या पद्धतीने मी प्रेस करून घेतल्या त्या पद्धतीने तुम्हाला प्रेस करून घ्यायच्या आहेत। आणि इथे बघा काय होतं ना की जी गळ्याजवळची जी प्लीट असते ना ती एकदम आपल्या आता गळ्याजवळ आली आहे, तुम्ही स्क्रीनवरती पण बघत असाल किती गळ्याजवळ आलेली आहे। तर अशी जर आपण घेतली ना तर साडीचा लुक एकदम खराब दिसू शकतो। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिली जी प्लीट आहे ती थोडीशी मी ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवते ना त्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी फोल्ड करायची आहे। ही ट्रिक मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये दाखवलेली आहे, त्याच्यामुळे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवत नाही, पण थोडीशी पहिली प्लीट फोल्ड करा आणि ती फोल्ड केलेली प्लीट आणि राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या यांना आम्ही आतल्या साईडने ब्लाऊजला असा हा पिनअप आहे तो करणार आहे।
तर याच्यामुळे काय होईल की सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण आपल्या अगदी व्यवस्थितपणे राहतील। आणि जी पहिली प्लीट आहे ती बघा आधी किती गळ्याजवळ येत होती ती आता फारशी काही गळ्याजवळ आलेली नाही आहे। तर आता बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी व्यवस्थित अशा सेट करून घेते। तर इथे बघत असाल तुम्ही की आता ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत। आता ना ह्या ज्या साडी आहे ना बघा ह्याला लेस लावलेली आहे अशी पॉम्पॉमची, जी छोटे छोटे पॉम्पॉम असतात ना त्याची लेस लावलेली आहे। तर ती दिसत होती आपल्या गळ्याजवळ इथे, तर त्याच्यामुळे मी ती आतल्या साईडने घेतलेली आहे। आता जरा लुक जो आहे तो छान दिसत आहे समोरून। तर आता ह्या प्लीट्स आपल्या व्यवस्थितपणे परत एकदा आपण प्रेस करून घ्यायच्या आहेत। अशा प्रेस करून घेतल्या ना की त्या प्लीट्स जशा आहेत तशाच राहतात, अजिबात सरकणार नाहीत किंवा अगदी ना कधी कधी फुगल्यासारख्या पण दिसतात बघा ह्या प्लीट्स, तर त्याही तुमच्या दिसणार नाहीये। त्यासाठी तुम्हाला प्रेस करून घ्यायच्या आहेत। आता प्रेस करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला साइड फिटिंग करायची आहे। तर बऱ्याचदा काय होतं माहितीये का, ह्या अशा साड्यांमध्ये ना आपली जी साइड फिटिंग असते ना ती व्यवस्थित अशी राहत नाही, सैल होऊन जाते। म्हणजे हळूहळू अशी साडी जी असते ना ती सैल होते आणि साइड फिटिंगही सैल होते। तर यासाठी मी तुम्हाला एक नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे। तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन की पहिल्यांदा आपला हा जो पदर आहे समोरून तो जसा येणार आहे तसाच तुम्हाला घ्यायचा आहे। आणि ही जी पाठीमागून आपली जी साडीची बॉर्डर आहे ती आपल्या पाठीमागून खेचून घ्यायची आहे। म्हणजे आपली व्यवस्थित जी बॉर्डर आहे ती दिसायला पण पाहिजे आणि टाईट पण आपलं फिटिंग आहे ती यायला पाहिजे। यासाठी मी बॉर्डर जी आहे ती खेचून घेतलेली आहे। आणि इथे आपल्याला रबराचा वापर करायचा आहे, जो आपल्या केसांसाठी जो रबर असतो ना त्याचा इथे आपण वापर करायचा आहे। आता इथे बघा पदर जो आहे तो समोरून जसा आपला असणार आहे त्याच पद्धतीने मी घेतलेला आहे। त्याच्यानंतर ही बॉर्डर आहे ती मी उजव्या साईडला, माझ्या बेली बटनच्या उजव्या साईडला छोट्या छोट्या अशा ह्या प्लीट्स मी काढत चाललेली आहे। बघा छोटे छोटे प्लीट्स आपल्याला काढायचे आहेत बघा, अशाच पद्धतीने प्लीट्स काढायच्या आहेत। आणि ज्या ठिकाणी ह्या प्लीट्स आपण एकत्र केलेल्या आहेत त्याच ठिकाणी आपल्याला इथे रबर लावायचा आहे। मी आधी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यावेळी पण मी रबराचा हा हॅक दाखवला होता, पण त्या ठिकाणी थोडीशी पद्धत मी वेगळी दाखवलेली होती आणि आत्ताचा हा जो हॅक आहे तो थोडासा वेगळा आहे। तर परत एकदा मी तुम्हाला दाखवते। आपल्या उजव्या साईडला म्हणजे बेली बटनच्या उजव्या साईडला आपल्याला तिथे त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या ज्या प्लीट्स आहेत छोट्या छोट्या प्लीट्स काढायच्या आहेत। तुम्ही 2-3 प्लीट्स आहेत त्या काढू शकता, त्या प्लीट्स काढायच्या। त्याच्यानंतर ही जी बॉर्डर आहे ना बॉर्डर मात्र परत एकदा तुम्हाला टाईटली घ्यायची आहे, कारण की प्लीट्स काढताना ती सैल होते। तर परत एकदा ती बॉर्डर सोडून परत एकदा टाईटली घ्या आणि ज्या ठिकाणी आपण प्लीट्स सगळ्या एकत्र केलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला आता हा रबर आहे तो लावायचा आहे। तुम्ही केसाचा कुठचाही रबर जो आहे तो लावू शकता, मात्र तो छोटा लावायचा आहे, मोठा मात्र रबर इथे वापरायचा नाही। आणि आता जो रबर ज्या ठिकाणी आपण लावलेला आहे त्या ठिकाणचं जे फॅब्रिक आहे साडीचं ते आपण उजव्या साईडला आपले टक केलेलं आहे। आता इथे बघा आपल्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत, छोटे छोटे आल्या आहेत आणि पण मात्र दिसत आहेत अगदी छानपैकी। आता आपली साइड फिटिंग अगदी व्यवस्थितपणे झालेली आहे। आपण सेफ्टी पिनचाही वापर न करता ही साइड फिटिंग आहे ती केलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला आता इथे साडीच्या ज्या निऱ्या असतात त्या काढायच्या आहेत। तर आता एक एक करून मी या साडीच्या निऱ्या काढणार आहे। आणि ह्या ज्या मलमल कॉटनच्या ज्या साड्या असतात त्यांच्या ज्या निऱ्या किंवा पदर जास्त सेट करायची काही गरज नसते आपल्याला, कारण की ते व्यवस्थितपणे सेट होतात। फक्त 1-2दा असं प्रेस जरी तुम्ही केलात ना तरी त्या व्यवस्थित अगदी दिसतातही। तर त्याच्यामुळे आपल्याला फारसा वेळही या साडी नेसायला लागलेला नाही आहे। आता इथे वरची जी प्लीट आहे ती मी थोडीशी व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे। आणि आता सगळ्या निऱ्या आपल्या सेट करून घ्यायच्या आहेत। तर निऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत, एकापाठी एक तुम्ही घेऊ नका। निऱ्यांमध्ये अर्धा इंचाचं अंतर ठेवा, यामुळे काय होतं की निऱ्यांना ना स्पेस पण दिसतो, स्पेस मिळतो आणि दिसायला खूप छान दिसतात। आता निऱ्यांना बघा पिनअप करताना काही लेडीज काय करतात, असा वरच्या वरती हा पिनअप आहे तो करतात, पण असाच पिनअप खराबही दिसू शकतो। तर यासाठी तुम्ही काय करू शकता, वरची जी निरी आहे ना ते जे फॅब्रिक आहे ना वरचं ते बाजूला करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही हा पिनअप आहे तो करू शकता। मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन, पण आता ही कॉटन मलमलची साडी आहे त्याच्यामुळे मी इथे सेफ्टी पिनचा वापर मी करत नाहीये। इथे मी एक्स पिनचा वापर करणार आहे।
तर आता इथे निऱ्या ज्या आहेत ते बघा मी अर्धा इंचाचं निऱ्यांमध्ये अंतर घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे निऱ्या ज्या आहेत ते मी टक करणार आहे। निऱ्या टक करून झाला की त्याच्यानंतर निऱ्या आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच तो एक स्पिन आहे तो मी लावणार आहे। एक स्पिनची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आणि आता तुम्ही बघत असाल उजव्या साईडला आपल्या साडीचं अजिबात फॅब्रिक उरलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी फक्त ते टक केलेलं आहे। आता हा जो ब्लाऊज मी वापरलेला आहे तो वेल्वेटचा ब्लाऊज आहे, मी मिशोवरून मागवलेला होता। पण ह्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम असा आहे की आउट ऑफ स्टॉक झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची लिंक वगैरे काही शेअर करता आलेली नाही आतापर्यंत मला। पण मी जर का दुसरा कुठचा याच प्रकारातला ब्लाऊज समजा असेल मिशोवरती अवेलेबल तर मी तुम्हाला नक्की त्याची लिंक आहे ती शेअर करेन। आता इथे आपल्याला काय करायचंय, मी काय केलं की 2 पायामध्ये सगळ्या ज्या निऱ्या त्या अशा घेतल्या आणि बस त्या निऱ्या आता बॉर्डर पर्यंतच्या ज्या निऱ्या असतात त्या मी अशा प्रेस करत चालली आहे। प्रेस करून झाल्यानंतर त्या अशा रोल करणार आहे, रोल थोडासा प्रेस करणार, बाकी झालं। इथे आपला फारसा काही निऱ्या जास्त सेट करायला फारसा काही वेळ आहे तो लागलेला नाहीये। तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही साडी नेसलात ना तर तुमची जी साईड फिटिंग आहे किंवा साडी तुमची सैल होते तर ती अजिबात होणार नाही, जशी आहे तशीच राहणार आहे। तर नक्की तुम्ही या पद्धतीने साडी नेसून पहा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।